भेटायचं कारण म्हणजे असं तू म्हणशील का हे भेटायला काय आली एवढं अर्जंट कायले बोलावलं. सारखं सारखं तेच ते म्हणणं, सारखं सारखं तेच ते काम करणं मला शोभत नाही आणि मला ते चांगलं पण वाटत नाही. काय होईल काही राहील नाही आणि एखाद्या वेळेस कोणाच्या नजरेत येऊन जाईल, फालतू आपल्या नावाचा धिंगाणा मचून जाईल. म्हणून मी तुला सांगत आहे, मी तुझा मोबाईल तुला वापस द्यायला आली. सर्व माझ्या मोबाईलचा डाटा मी छोटा मोबाईल आहे माझ्याकडे अँड्रॉइड, तू तू त्यामध्ये मला ट्रान्सफर करून दे आणि तुझा जो ॲपलचा मोबाईल तूने मला घेऊन दिला तो पूर्ण तो घेऊन घे. बिकॉज आता वेळ निघून चालली आहे. उद्या मला पाहुणे बघायला येत आहे आणखी. चांगलं स्थळ आहे आणि तू मला असं वाटतं की तुझ्या घरचे तुला मला स्वीकारायला मान्य नाही करत आहे. तर ठीक आहे, ते मला ॲक्सेप्ट नाही करत असेल तर काही हरकत नाही आहे. त्यांच्या पुढे तू जाऊ नको. तुझा मोबाईल तू घेऊन घे. तू कुठचा आणि मी कुठची. बस एक फ्रेंड म्हणून बोलत जाऊ, राहत जाऊ. बस विषय संपला बाकी. अरे कलावती यार, तूच तर म्हणे होऊ दे म्हणे आता होळी गिळी म्हणे लवकरात लवकर मग घरी विचार म्हणे आणि मग आपण लग्न गिग्न करू म्हणे. काय यार कलावती, आता लवकरच पाहुणे पाहिले येऊन राहिले काय? पहिल्याच वेळेस तू म्हणे जाऊ दे म्हणे ते नाही म्हणतो म्हणे. आता येऊन राहिले तर आता नाही नाही म्हणतायत काय तुले? तुम्ही मला सांगा किती वेळा घरच्यांना मी नाकारू? जर चांगलं स्थळ असलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, सर्वांना पटलं, तर वेळेवर त्यांना सांगू का मी? नाही माझं लफडं चालू आहे म्हणून. मी सांगितलं तुला, की तुझ्या घरचे ॲक्सेप्ट करते का बघ. नाहीतर मी तुझ्यासोबत तर माझ्या घरच्यांच्या खिलाफ जाऊन लग्न करू शकते. एवढ्यात एवढी माझ्यात धम्मक आहे. पण तू तर बाबा मला काही समजतच नाही बाबा. काय करशील ना काय नाही तर. म्हणून मी तुझा मोबाईल तुला वापस द्यायला आली. तुझ्या घरचे नाही मला ॲक्सेप्ट करत, तर ठीक आहे. आजपर्यंत आपलं जे काही फ्रेंडशिप, जे काही लव्हशिप होतं, ते सगळं विसरून जा आणि आता एक फ्रेंड म्हणून जग. कारण की उद्या परवा माझं लग्न होईल, उद्या परवा तुझं पण लग्न होईल. नाही तुझ्या आईला तुझ्या घरच्याला मी पटत असेल, तसं मला काय आहे ते क्लिअर कट सांगून दे. नाही का कशाला मला बंधनात अडकवून ठेवते नाही का? यार कलावती, आपण पळून जाऊ ना यार लग्न. लग्न पळून जाऊन करू ना यार कलावती आपण. असंच नाही करू. मी काय म्हणतो मग असं पळून गेलं म्हणजे कोणाला सांगा नाही लागत, काही नाही लागत. मस्त मग पळून गेलं तू राजी राहतं, मी राजी राहतो. त्याने पोलीस केसही केली तर काही हरकत नाही होत. मग कलावती पळून चालतं काय? नाही, 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 नाही. पळून जायचं असतं ना तर कधीची म्हटलं असतं तुला मीनं. एवढा वेळ टाईमपास नसता केला. पळून जाणं म्हणजे तर 4-5 वर्ष दुःखात घालणं. तुझ्या घरचे ॲक्सेप्ट करते, नाही करत. बरं 4-5 वर्षांनी ॲक्सेप्ट केलं तर बरं. आणि जन्मभर जर ॲक्सेप्ट नाही केलं तर मग रे, तुला ते खरंच वावर देन, तुला ते खरंच घरातला पैसा देन, देन काय नाही देन. तुला कमवावं लागन. आणि लहानपणापासून तू चांगला पैशात खेळला आणि त्याकडून काम होते का कोणतं? नाही होत. म्हणून तुला इथंच राहावं लागन. नाही इथं राहूनच तुला सगळ्या काही गोष्टी आई-बाबाच्या मतानं करावं लागन. नाहीतर सगळा हिस्सा त्या बहिणीला आणि त्या भावाला भेटेल, तुला काहीच भेटत नाही. म्हणून सांगून राहिली. का बा तुला आईले विचार, हे असं फालतूचं पळून जाणं, असं करणं, तसं करणं. काय ले लहान लहान आहे का आपण? 16-15 वर्षाचे आहे ना आपण. 30-32चा तू आहे, 27-28ची मी आहे. तर ठीक आहे ना. होऊन जाते, होऊन जाते. लग्न वगैरे होऊन जाते. तर पण तुला मी इतक्या वेळा चान्स दिला. घरी विचार, घरी विचार. आता हे फायनल बोलणं होय. मी नेहमी आता होळी होती, होळीच्याही वेळेस सांगितलं तुला. काय यार तू? म्हणून मी तुला सांगायला आले तुझा मोबाईल घेऊन घे. तू कुठचा मी कुठचा. आणि फालतू टाइमपास करण्यात वेळ नाहीये. माझ्याकडे वेळ काहीच उरला नाहीये. जमलं तर उद्या परवा माझं साक्षगंध होऊन जाईल. अरे यार कलावती, जर आई-बाबांना जर ॲक्सेप्ट नाही केलं तुले, तर मग काय करून यार? मला लग्न त्याच सोबत करायचं आहे. टाईमपास करताय का मी? टाईमपास नाही करत आहे. आपल्याला टाईमपास नाही जमत. मग मग तर पळूनच जावं लागेल ना यार. कशी गोष्ट करतो तू? आ? पाय रे भाऊ, मी काय म्हणतो, आपल्या रिलेशनशिपले जवळ-जवळ 5 महिने होत आले. इतकं इतकं घट्ट आपलं रिलेशनशिप आहे नाही. आणि राहिली गोष्ट घरच्याची. घरच्याईले पटत असन, तर तू माझ्यासोबत लग्न कर. नसन पटत तर तू माझ्यासोबत लग्न करू नको रे बा. फालतू मले बोलणं नाही पाहिजे आणि उद्या चालून तुलाही बोलणं नाही पाहिजे. मला तर शेवटी तेच म्हणून 10 नवरे करणारी बायको तू घरात आणली म्हणून. हे असं अपशब्दात माझा अपमान करत जाईन 4 चौघात. तुझ्या इथं पहिलेच आहे बोलायले बाबा ताफड. म्हणून सांगून राहिली बाबा, मला सहन होणार नाही. रोजच्या रोज घरात तमाशे तुले पाहिजे असन, जर तुझ्या घरच्याला मी स्वीकार नसन ना, तू मला जर घेऊन जाशील तर रोजच्या रोज घरात तमाशे होयन. आणि तुझ्या आईने जर मला चांगलं पाहिलं तर त्या आईला मी सोन्याहून सोन्यासारखं पाहेन. एवढं लक्षात ठेव. आणि आई बाबाच्या पुढे तुला तर माहिती, तुझे आई बाबा लय प्रिय आहे. कोणाला कोणाचे आई बाबा प्रिय असते. म्हणून सांगून राहिले, काही पळून घेऊन जाऊ नये. घरच्याला एकदा विचार. आता पाय रे भाऊ, आता मी शेवटी तुला मोबाईल द्यायला आली, सगळ्या गोष्टी तुला सांगूनच राहिली मी काय होत आहे. उद्या मलाही पाहुणे पाहिले येऊन राहिले. अन उद्या विचार. उद्या कायले मी तर म्हणतो आज रात्री घरी विषय का? काय म्हणते काय नाही. 2 दिवस नाही म्हणन, तिसऱ्या दिवशी हाव म्हणन. थोडंसं लगड कर. काय होते बोलणं, काय नाही. तुझी आई भांडायला येते, काय होते. सगळ्या गोष्टीचा आचार विचार करून लवकरात लवकर काय आहे तो निर्णय घेऊन घे. पण यार कलावती, जर समजा मीनं घरी इश्यू केला, आईला पटलं, नाही पटलं, नाही पटलं तर मी तुझ्या घरी भांडण करायला येईन. पूर्ण लोकांना तमाशा दाखवून. तर मग ते चांगलं नाही वाटणार ना यार, भांडण करायला येईल. म्हणून मला त्याचं भ्याव लागते. मी काय म्हणतो, कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत करावंच लागते. करा लागते का नाही तेव्हा कुठे जाऊन फळ भेटते. मी काय म्हणून राहिली, तुम्ही माय तमाशा करायला येऊ का भांडायला येऊ, मला काही फरक पडत नाही. उभ्यानं धिंगाणा घालून.
हा तर मग माया पायनीवर जरासं फरक पडन म्हणा. काय आहे का तुझी आई माया घरी भांडण करायला आणि पूर्ण गावात लोकांना माहित पण नाही पोरगी कशी आहे तर, आणि सर्व लोक हेच सांगन का पोरगी चांगली नाही आहे, मग माझ्यासोबत लग्न कोणीच नाही करन असं वयन ते. तर तुझ्या आईले तू असं म्हण, काही पाय मी हे पोरगी करतो, तुले पटत असेल तर हो म्हण, नसन पटत असन तर नाही म्हण, फालतू तमाशा काही करू नको असं तू आईला तू म्हण. हम्म. नाही ती आईला सांगजो, काय आहे ते म्हणा प्रायव्हेट प्रायव्हेट ठेव म्हणा. ती आईला जर भांडायचं असन सिद्धी माझ्या घरी ये म्हणा. अरा म्हणा काय आहे ते बोल म्हणा आणि सिद्धी घरी चालली जाय म्हणा. फालतू लोकांना माहित नाही पडलं पाहिजे काय आहे ना. तू याच्यानं माया सत्यानाश होईल ना मायाच्यानं तुझ्या सत्यानाश होईल. सत्यानाश कोणाचा झाला नाही पाहिजे, जे काही आहे ते सगळं सुरळीत झालं पाहिजे म्हणून सांगून राहिली. त्या आईला खबरदारीनं ही गोष्ट सांगजो. तुला तमाशाच करायचा आहे ना म्हणा, तिच्या घरी जाऊन म्हणा बोलून तमाशा कर म्हणा, फालतू झगडे करू नको म्हणा, एवढं त्या आईला खडकावून सांगजो. आणि थोडं समजदारीने समजावून सांगजो, आणि ते बाबाला समजावून सांग, ते बाबा समजदार आहे ना, सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगजो. आणि त्याच्यानंतर पाहू मग काय होते तर, भांडणाचं तेवढं लोड घेऊ नको तू. हा प्रेमच केला हाय तो डरना क्या. बरं ठीक आहे. हा ठीक आहे ना, हे फायनल आहे फायनल. सांगितलं ना तुले, लय दिवसापासून तुम्हाला असं झुलवून राहिला पाहिजे बसल्यावानी. आज विचारतो, उद्या विचारतो, परवा विचारतो, विचारतो काही नाही विचार. ठीक आहे. आणि आता तू काय कर, घरी जाय, फोन चालू ठेव, आणि फोन चालू चालू ठेवता ठेवता मला फोनवरच ऐकायला आलं पाहिजे की तू काय विचारून राहिला, काय म्हणते त्या घरचे, नाही का. तसं मग मी तयारीत राहतो. ठीक आहे ना. बरं ठीक आहे. अगे माय बाई पार्वती रश्मी कुठं चालल्या हो बापा तुम्ही इकडे. कुठे नाही हो माय शशिकला काकी, गंगाकडे चालली. गंगाकडे जरासं काम आहे वैवटचं तर तिच्या घरी चालली मी. अमाय हो काय गंगाकडे चालल्या का तुम्ही. माय गंगानं सांगितलं का हो तुम्हाला मस्त सोयरा आणला गंगानं. मग मस्त अंदाने सांगितलं का हो तुम्हाला गंगानं किती मस्त सोयरा आहे. नाही बापा, सोयऱ्या मोहऱ्याची गोष्ट नाही केली बाई तिने आमच्या सोबत. आता तिच्या घरी जाऊ आम्ही तर माहित पडन सांगते का नाही सांगन तर. कोणा कलावतीसाठी आणला का सोयरा. हो वा माया कलावतीसाठी नाही तर कोणासाठी. एवढा चांगला रिश्ता आहे म्हणते बाई, 50,000चं गेटच आहे म्हणते तिच्या घराले, 50 एकर वावर आहे म्हणते, प्रायव्हेट जॉब आहे म्हणते, अमरावतीत मकान आहे म्हणते सिटी मध्ये. मग मजा काय काय बाई, एवढं साजरं स्थळ पाहिलं म्हटलं गंगानं माझ्या पोरीसाठी. माझ्या पोरीचे नशीब किती चांगले आहे, माझ्या पोरीचे नशीब असे वाऱ्यावर आहे म्हटलं वाऱ्यावर. बिना धक्का लागताच तिने किती चांगला मुलगा भेटताय. मग हो चांगली गोष्ट आहे हो बापा. तकदीर तकदीर का खेळ आहे वो काकी, तकदीर का खेळ आहे. पहिलं नाही तर दुसरं सही नाही काय. असू दे ना माय, पोरीच्या जिंदगानीत खुशी पाहिजे, जाऊ दे ना. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा चांगलं भेटलं पाहिजे नाही काय. मी काय म्हणतो आता असं गाव बाजार करू नको, असं सोयरा येते तसा सोयरा येते, कोणाच्याही नजरेत खूपच असते, कोणी काड्या करते, म्हणून आपल्या आबीतच राहायचं नाही, गावभर करायचं नाही का काकी. नाही सांगायचं कोणाले. अमाय पार्वती कशी हो बाबा तू. तुला काय वाटून राहिलो का बा मी बडाई करून राहिली. बडाई नाही करून राहिली. तुला जर खोटं वाटत असेल तर गंगाच्या घरी चालली बापा, गंगाच्या घरी चालली तर गंगाला विचारजो. सांग नाही झाली, खोटी नाही बोलत बापा मी, खोटी बोलाले राहिली गोष्ट गावभर. आता चांगला आहे तर चांगलं सांगणार आहे ना माय, वाईट कसं सांगणार आहे. आपल्या मनात कपट नाही आहे बापा, आपण साधी माणसं आहे आपण. माझ्या मनात कधीच कपट नाही राहत, कोणताच छल नाही राहत. मग हो काकी माहित आहे आम्हाला, त्या पोटात काहीच कपट नाही राहत, त्या पोटात कपट नाही राहत म्हणून लोकांच्या पोटात कपट नाही राहत काय. आता माय मला सांगितलं तू अजून कोणाला सांगितलं असन तर कसं आहे ना. आता लोक कोणाचं चांगलं पाहत नाही. आता आपले 1000 चांगले जण असन 10 जण दुश्मन राहते हजारातले, तर तेच 10 दुश्मन आपला रिश्ता तोडाले म्हण, आपलं घर मागाने आले म्हण, नाही का, आपला कमीपणा कुठं व्हायन, आपली दलिंदरी आपल्या मग कुठं येन, असे पाय मागं ओढणारे लोक राहत असते. तर ते 10 लोक नाही काय कोणाचं चांगलं व्हासाठी त्याच्या समोर जाते आणि त्याचं चांगलं होऊ देत नाही. म्हणून सांगून राहिली का कोणती गोष्ट झाकली मुठसावा लाखाची. डायरेक्ट लग्न करायचं, लग्न झाल्यावर तिच्या घरी पाठवून द्यायचं. लग्नात आल्यावर लोकांना माहितच पडते माय लग्न झालं असं आहे तसं आहे, सर्व गोष्टी माहितच पडते नाही का पहिलेच सांगितल्यापेक्षा, असं माय म्हणणं आहे. बस असं माय म्हणणं आहे की बाकी दुसरं काही नाही हो बापा. जाऊ दे ना माया मनात तर बिचार अशा गोष्टी नाही आल्या, तुमच्या मनात कुठून येते काय येते बापा. मी तसा विचार नाही केलता बापा, विचार कराले. तर मी काय म्हणतो येतो ना जराशी चाय पोहे बनवू लागले. आता माई सून तर गेली गावाले बापा, आले तिचे काम भोकावर तर गेली ते गावाले. तर पार्वती रश्मी ये दोघी जणी ये जा. मग मला सांगितलं नाही काकीनं, आता भेटल्याच आहे तर सांगून देऊन राहिली तुम्हाला. आता गंगा कधी आणते पाहुणे कधी नाही, उद्या म्हणे बाई त्याचा उद्या येते का नाही येत. फोन केला तिनं, काय काय बोलबाल झाला तेवढं काही मला माहित नाही. आता तुम्ही विचारता सविस्तर आणि तशा माझ्या घरी ये जा मग तुम्ही का हो बाई. बरं ठीक आहे ना काकू, ठीक आहे. कशी आहे हो बापा हे बाई. कुत्र्याले फोड झाला आणि चाटू मोठा केला अशासारखी गोष्ट आहे, नाही तर काय हो बापा. मोठ्या गोष्टीची बडाई मोठी सांगते माझ्या मनात कपट नाही. कपट नसतं तर सून चांगली राहिली असती. सून चांगली आहे, शशिकलाबाई चांगली नाही आहे. हिच्यासोबत व्यवहार जरा कमी ठेवा लागते. पाहिलं मी नाही ते काजलची सासू पुरली पण हे नाही पुरली. हो बापा, शांताबाईने नसलं काम हातात घेतलं, चांगलं झालं तर चांगलंच म्हणन, वांगलं झालं तर वांगलंच म्हणन, अशी सारखी बाई आहे ते.
वांगला झालं तर निरा शांताबाईच्या डोक्यावरच जाऊन नाचायची वय ते. बेकार बाई आहे ते, बेकार बाई असाले. सुनील असतं तिला टिकूनही दिलं तर काय शांताबाईला टिकू देन ते. देव करो बापा सर्व गोष्टी बरोबर हो, नाही काय? कायले कोणाच्या ना कोणाचं नुकसान व्हावं, कोणी चांगलंच करायला पाहिजे. जर त्याच्या नशिबातच वाईट लिहिलं असेल तर त्याला करणार तरी काय करणार वाला. चाल बाई मग. हा, गंगाच्या इथं चाल ना, मला शशा घ्यायचा आहे व कुरडेचा शशा घ्यायचा आहे मला. पायचं कुकडे माय, बोलतो कुकडे. भेरकी झाली का हो तू? भेरकी झाली काय म्हटलं? नाही हो बापा, भेरकी गिरकी नाही झाली व. तिकडे बंदर खेळून राहिलं होतं म्हणून तिकडे पाहून राहिली होती मी. मोठं साजरं वाटून राहिलं इथं, निमाची सावली आहे का नाही, इथंच थांबूशा वाटून राहिलं. दिवसभर बिचारे घरात भल्लं गरम होते हो बापा. कूलर लावूनही काही अर्थ नाही आहे. बस कूलर लावूनही काही अर्थ नाही, सारं गरम गरमच मारते. असं म्हणा, जाऊ दे तिकडे. काय करता, चल बरं चल गंगाच्या घरी चल. ऊन नको करू, चल बरं. चल ना तर माय, रस्त्यानं तर लागतो पहिले. तू रस्त्यानं लाग, त्याच मागं मी लागतो. चालणं जाग्यावर उभी डिगल्यासारखी. रश्मी, मी काय म्हणतो बिचारे, काय हो, गंगाच्या घरी जायच्या अगोदर बिचारे मला एक गोष्ट सांग. कोमल लग्न गिग्न नाही करत का हो? कोमल लग्न काय माहित तिचं काय आहे, लग्न करते नाही करत आपल्याला काय माहित बापा. आता ते तिच्या पर्सनल लाईफ. पण गंगाबाई म्हणते का बापा तिच्या मनानं होऊ दे म्हणते, जे काही आहे ते. आता लग्न काय माहिती, लग्न करते नाही करत आपल्याला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही एवढी. तू कायले विचारतो, कायले विचारून राहिली? असं नाही व, माया बहीण लेख होता, नोकरी पाण्यावर लागला आहे, वावर आहे घरी, तर म्हणून मी गोष्ट काढत होती गंगाबाई जवळ. तर म्हणूनच विचारून राहिली होती मी. बाकी काही नाही. पाय बाई, आता कोमल आहे लाडाची. गंगाबाईले जसं स्थळ पटन तशी गंगाबाई द्यान, तर तू गोष्ट काढून पाहिजे ना. गोष्ट काढायला काय हरकत आहे? गोष्ट काढून पाहिजे. हो करत असेल तर हो म्हणा, नाही करत असेल तर नाही म्हणून. नाही काय म्हणा, सध्याच नाही का गोष्ट लिकेज नको करू. आता कसं आहे, कलावतीले पोरं पाहिले येऊन राहिले, ते काय म्हणून शशिकलाबाई, हो माय म्हणून माय पोरगी दुसऱ्यांदा लग्न करून राहिली म्हणून त्या बहीण लेकाले माया पोरीले पाहिले नाही आणलं म्हणून अशी म्हणून ती. म्हणून जराशी गोष्ट दाबून ठेव, हलक्यात विचारून घेजो गंगाबाईले. बरं ठीक आहे, चाल बापा. काकू, कोमलताई कुठे गेली आहे? अहो पिंकी, ते म्हणे बाबा ब्युटी पार्लर मधून येतो म्हणे, आई म्हणे थ्रेडिंग वाढली म्हणे माईवाली, तर गेली ते. तर तिकडे गेली बाई. ते कोणाला सोबत घेऊन गेली काय माहित बाबा, कलावतीला घेऊन गेली का कोणाला घेऊन गेली. तुले चल म्हटलं का बेटा तिनं? नाही ना काकू, मला चल नाही म्हटलं तिनं. मी गेली नसती काय? मी नाही जराशी थ्रेडिंग मेडिंग करून पाहिली असती. नवायची दिवाळी वल्ली आहे व ताई, ते गेली तर सांगितलंय नाही. मी कुठे जातो तर चलवताई करतो. अशी कोण करते कोमलताई? माय लक्ष नाही बाई. पिंकी मी म्हटलं होतं का पिंकीला सोबत घेऊन जाय म्हणून, अन्न तिला घाई झाली असं म्हणत. अशी गिशी नाही आहे हो बापा, माई कोमल अशी गिशी नाही आहे पिंकी. तिला घाई झाली असन, किंवा मग कोणी अजून भेटलं असेल तर भुलून गेली असन, मला असं वाटते. पण तिनं जाणून नसन केलं बाई पिंकी असं. बरं ठीक आहे ना काकू, काही हरकत नाही आहे, ठीक आहे. तू कुठे गेली होती तर? तू घरी नव्हती काय? तू कुठे गेली होती? होय, घरीच नव्हती. माय सारी वन हिंडते उनीची, वन हिंडाले. माय पोट्टे, उनीची नको हिंडत जाऊ, सारी झाव लागाली. दुपारची झोप घेत जा ना मस्त. माया घरी येत जा झोपायला कूलर मंदी. दोघी मायले येत जा माया घरी. हो ना, हिंडा तू उन्हीत हिंडल्यापेक्षा बयाळवानाची. कुठे गेलती हिंडायला तू उन्हीत? काकू, मी अशीच खेळायला गेलती वडाखाली. तर बरं ठीक आहे, मी खेळायला जातो उन्हीत. पण काकू सांगजा नका कोणाले. कलावती ताई आणि तो नाही काय असं अंगा गिंगात आहे, टकलाचा वयस्कर दिसते थोडासा, पण घर पाटलीनबाईचं पोरग, तर काय म्हणते रे, झाबरू का ढाबरू काहीतरी म्हणते ना बापा. हा तो झाबरू पाटलीनबाईचं मोठं पोरग. तर मग हो बाई, काकू कलावती ताई नाही का नेहमीच त्याच्यासोबत दिसते. नेहमीच दिसते कुठं ना कुठं, बसताना बोलताना भेटताना दोघच जण. आणि असं काय कुचळ बोलत राहते, कोणाला ऐकायला नाही जात. तर नेहमीच दिसते काकू. तर सांगजा नका कोणाला. आता छोटा तो आणि मोठी गोष्ट. आता मी ना आई आहे, तुम्ही आहे म्हणून मी ना कोणी गोष्ट सांगितली, पण मी अशा गोष्टीत लक्ष नसतं देत काकू. तर मी सांगून राहिली तुम्हाला, ती लग्न करता तुम्ही तिचं, म्हणून मी सांगून राहिली. असं माय बाई, हो का हो बाई? नेहमीच भेटते आहे ना? नेहमी हो काकू, नेहमीच भेटते. माय म्हणून नसतं गंगा तिची माय मांग कलावतीच्या घरी काय होतं, बोलायला आलते ना, त्याचं कुसनाव काय तू माई झालती तिच्या मायची तिची. हेच अशीच गोष्ट आहे वाटते बाई. हे पोट्टी काही मला सुधी वाटत नाही. तर सोयरात आणून राहिली, पण काय माहित बापा पोट्टीचं नाव काही सुद्धा आहे नाही. काय त्याचं आहे ना काय नाही तर बापा. हो बाई, हे गोष्ट सांगितली नव्हती. शशिकलाबाईने ही गोष्ट सांगितली नव्हती काही. मागही ही गोष्ट कानावर आली होती. पण आपण म्हटलं जाऊ दे गड्या, बोलत असन भेटत असन नाही काय. आता सहजासहजी कोणी लिफ्ट मागते, येऊ दे बा गाडीवर, तर मग त्याचं काही लफडं असणं जरुरी नाहीये. काय माहित माय आता काय आहे ना काय नाही तर.
काय हो पिंकी, काय गोष्टीत लक्ष ढंग आहे का हो त्या गोष्टीत? आता भेटले असन बोलले असन ठिकाणी शाळेत होते का लहानपणची मित्र मैत्रिणी कायच्या गप्पा गोष्टी करत असन लहानपणीच्या नाही काय. आपण एवढं लक्ष नाही द्यायचं बेटा, हा आपण मस्त खेळायचं आणि त्यांनी त्यांचं काम करू द्यायचं नाही का मस्त. आता कोणत्या गोष्टी करत असन त्या हेच बाई शाळेत मी अशी पडली होती आणि मग तो माझ्या मागा धावला होता, मग ह्या सर असा होता तो सर तसा होता नाही काय असं वगैरे वगैरे गोष्टी निघतेच आता जुने मित्र भेटले की अशा काही गोष्टी करत असन ते नाही हो बाई पिंकी. हो काकू, मला भयानक समजू, मला सगळं समजते, सगळं समजते मला. कारण की आरती सोबत जाऊ का नाही मी तिचं लफडं मला माहित होतं आणि तुम्ही मला मॅड समजता काय म्हणजे मला मला अजून मॅड समजता का तुम्ही? मी साऱ्या दुनियाची हुशार आहे ना. जाऊ द्या, हावला हावला म्हणजे हाव काकू बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे काकू, कुठंच नाही चुकलं. कसं हो माय गंगाबाई? हा, शांताबाईच्या कानावर गोष्ट टाकते काय अशी? नाही नाही, अजून तर आपल्याला काही माहित नाही पडलं, फालतूची बदनामी करण्यात फायदा नाही आहे नाही काय. आता असू शकते मित्र तर बोलू शकते. आता तुम्हाला सांगते जर लफडं असतं तर तिनं पाहुणे बोलावले नसते नाही काय. फालतूच्या फालतू नाही काय. तर बाई पाहुणे बोलावून घेतो मी, अजून तिच्या नावाचा डंका झाला नाही. आणि मग काय म्हणते काय नाही, आता पाहुणेला मी फोन केला या म्हणून, त्याला कॅन्सल कशी करू? पाहुणे गेल्यावेळी चांगली खटकतो मी काय आहे काय नाही ते वाला तो नाही काय. फालतूच कोणाच्या जिंदगानीचा जिंदगानी बरबाद करून फायदा नाही ना बाई. कोणाची जिंदगानी बरबाद करून फायदा नाही. लेकीबाईचा सराप लागत असते, कोणाचंही मनात दुखते ना. हो बाई, पाहिजे बापा सर्व कामं हुशारीनं घ्या. हॅलो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.